जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोयना धरणातून आज 5300 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज आणि सुरुवात करते एका महत्त्वाच्या बातमीने। भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर कोयना धरण प्रशासनानं पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 फूट उघडण्यात आले आहेत। त्यामुळे धरणातून 3200 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडला जाणार आहे। याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। म्हणजेच नदीपात्रात एकूण 5300 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांना विनंती करण्यात येते की अनावश्यकपणे नदीकाठावर जाऊ नये, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे। तर कोयना धरणातून होणाऱ्या या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगणं आवश्यक आहे। पुढील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे। सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। धन्यवाद। आपण पाहत रहा द जनशक्ती न्यूज।